आशियातल्या सर्वात मोठ्या बाजार समितीकडे शेतकरी पाठ फिरवायला लागलेले आहेत. इतकंच नव्हे तर ज्या बाजार समित्यांनी शेतकऱ्यांची करोडोंची फसवणूक केली, 10-10 कोटी, 20-20 कोटी आजही पैसे दिले नाही, त्याही बाजार समित्यांकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत. एक महत्वाचा, खळबळजनक आणि धक्कादायक रिपोर्ट आहे. एका बाजूला कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत, पण दुसऱ्या बाजूला बाजार समित्यांमध्ये किंवा बाजार समित्यांकडे जे शेतकरी जात आहेत कांदा घेऊन, त्यांच्या पुढे प्रश्न आहे की मी कुठल्या बाजार समितीत जाऊया आणि कुठे चांगला बाजारभाव मिळेल. पण शेतकऱ्यांची एकूण जी वर्तन आहे बाजार समितीत जाण्याचं, तो रिपोर्ट आपल्याकडे आहे आणि तो असं सांगतोय की मोठमोठ्या बाजार समित्या आता कमी 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 आवकेकडे चालल्या आहेत आणि दुसऱ्याच बाजार समित्या की ज्यामध्ये खाजगी बाजार समित्या सुद्धा आहेत, त्या आवक वाढवायला लागल्या आहेत तिथे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. अनेकांना या व्हिडिओमुळे त्रास होईल. थोडीशी धक्कादायक माहिती आहे, पण तुमच्या भल्यासाठी. आणि तुम्ही कांदा कुठे विकावा, कांदा केव्हा विकावा हे तर तुम्हाला समजतंच, ते आपणही सांगू. पण कांदा कुठे विकला पाहिजे हे आपण या रिपोर्टवरनं समजून घेणार आहोत. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार, तारीख आहे 30 मे 2026. हा आठवडा संपत आला आहे. दर आठवड्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, असे प्रश्न मला शेतकरी विचारत आहेत. माझा अमुक गोणी कांदा आहे, मी विकावा की ठेवावा, असे पण प्रश्न आहे. काहींनी मला खाजगी फोन करून प्रश्न विचारले, त्यांना मी उत्तरं दिलेली आहेत. या संदर्भात आपण उद्या रविवारी संपूर्ण आठवड्याचं जिल्हावार विश्लेषण करणार आहोत आणि त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या आठवड्याचे कांद्याचे बाजारभाव समजतील. त्यासाठी आत्ता जॉईनच्या बटनावर क्लिक करून सदस्य व्हा, कारण हा सदस्यांसाठी जिल्हावार माहितीचा व्हिडिओ असेल. इतरांसाठी पण माहिती असेल, पण त्यामध्ये एवढी बारकाईनं आपण देणार नाहीत. याचं कारण कोणी त्याचा गैरवापर करू नये. आणि आता माझ्या पुढे जो धक्कादायक रिपोर्ट आहे, तो सगळ्यांना धक्कादायक आहे, आश्चर्यकारक आहे. मला स्वतःला त्यातनं आश्चर्य वाटलं की माझ्या गावामध्ये किंवा माझं जे गाव आहे विंचूर आणि त्याच्या शेजारची जी बाजार समिती आहे लासलगाव, आणि माझा तालुका आहे निफाड, विंचूर, लासलगाव, या 3 ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मागच्या वर्षाच्या तुलनेत, मागच्या मेच्या तुलनेत 25% घटलेली आहे. कांद्याची आवक 25% घटणं म्हणजे व्यापारी आणि बाजारपेठेतली उलाढाल 25% कमी होणं. 25% जर उलाढाल कमी होत असेल तर आमच्या सगळ्या या 3 गावांच्या इकॉनॉमीवर परिणाम होईल. म्हणजे शेतकरी जेव्हा लासलगावला बाजारात कांदा विकायला येतो किंवा माझ्या गावात विंचूरला जेव्हा कांदा विकायला येतो, त्यावेळेस तो कांदा विकतो का केवळ आणि पैसे घेऊन निघून जातो का? तसं करत नाही. या एक बाजारपेठांची गावं आहेत आमची. बरेचदा त्याची अनेक काही कामं असतील, शेतीचं साहित्य तो विकत घेतो. आमच्या भागामध्ये आता कपड्यांची दुकानं चांगली झालेली आहेत किंवा काही त्याला बाजार करायचा असेल, वाहनांची संख्या किंवा वाहनांची दुकानं आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ज्या वेळेस 25% शेतकरी तुमच्याकडे येत नाही, त्यावेळेस त्याचा अर्थ असं होतो की या भागातली इकॉनॉमी येणाऱ्या काळात 25% घटणार आहे. खरं तर हे मला अतिशय सांगायलाच त्रास होतोय की अरे हे असं का होतंय, पण आकडेवारी हीच सांगते. आपल्याकडे जी आकडेवारी आहे त्याच्यावरनं नाशिकच नव्हे, नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमधल्या कुठल्या कुठल्या बाजार समित्यांमध्ये कुठल्या याच्यामध्ये शेतकरी पाठ फिरवत आहेत आणि कुठल्या बाजार समित्या या आता उदयाला येत आहेत, कुठे इकॉनॉमी चांगली तयार होते ते आपण बघूया. आता आपण मे 2025च्या तुलनेत मे 2026 मध्ये 10% जास्त आवक घटलेल्या बाजार समित्या. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये साधारण 22% आवक घटून ती मागच्या वर्षीच्या तुलनेत 22% घटली. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 7,800 मेट्रिक टन आवक कमी झालेली आहे. 7,800 म्हणजे 78,000 क्विंटल. आता विंचूर बाजार समितीमध्ये 7,400 मेट्रिक टन कमी झाली, म्हणजे 23% किंवा 24% कमी झाली आहे.
तिसरी महत्वाची बाजार समिती आहे श्रीरामपूर. इथे 75% आवक कमी झाली आहे. श्रीरामपूरला 6,500 मेट्रिक टनांनी आवक घटलेली आहे. आता पुढे जाण्यापूर्वी यांचं विश्लेषण करूया. श्रीरामपूर बाजार समितीमध्ये मागचे वर्षभर बरेच वाद झाले. गोणी कांदा घेणार नाही, लूज कांदा घेणार नाही, त्याच्यामध्ये संप केले गेले. 20-20, 25-25 दिवस बाजार समिती बंद राहिल्या या ठिकाणी. आणि प्रत्येक दिवस असा येतो की ज्यावेळेस इथे काही असं घटना घडलेली नाही. लासलगाव बाजार समिती जी आहे तिच्यामध्ये साधारण हाच प्रकार होतो. जेव्हा ज्या काही बातम्या येतात, म्हणजे ज्या काही चुकीच्या बातम्या येतात, बरोबर बातम्या येतात, भाव पडायच्या किंवा भाव पाडायच्या बातम्या सर्वाधिक येतात त्या लासलगाववरनं येतात. त्यामध्ये पत्रकारांना हाताशी धरून भाव पाडून घेणं, निर्यात कमी झाल्याचं स्टेटमेंट देणं, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी मग त्यानुसार मग भाव कमी करणं, वॅगनच नाही असं सांगणं, त्याच्यानंतर बाजार समित्यांनी सुद्धा किंवा बाजार समितीच्या व्यवस्थापनानं व्यापाऱ्यांची बाजू घेणं, वारंवार संप करणं, संपाच्या धमक्या देणं. लासलगाव ही अशी एक मेव बाजार समिती आहे की जिथे सर्वाधिक संप झालेले आहे, बंद झालेले आहे. या सगळ्याचा परिणाम कधीतरी होणारच होता. शेतकरी त्याला वैतागणारच होते. त्यामुळे आता लासलगावच्या आवक जी आहे त्या दुसरीकडे शिफ्ट होताना दिसत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी, हे मी अतिशय चांगल्या अर्थानं सांगतो, माझा काही कुठल्या व्यापाऱ्यावर हे नाही आहे, कारण माझ्या गावच्या इकॉनॉमीचा प्रश्न आहे. त्यामुळे अजूनही सावध व्हावं. असं व्हायला नको की कांद्याची आवक घटेल आणि तुमच्या मुलांनी किंवा तुमच्या भावांनी किंवा बाहेरून तुम्ही बाकीच्या याच्यातनं आणलेले जे काही तुमचे नातलग आहे आणि त्यांचे व्यवसाय इथे सेट केलेले आहे ते कमी नको व्हायला. म्हणजे पेट्रोल संपलं आणि आम्हाला पेट्रोल डिझेल नाही म्हणून तुम्ही गव्हर्नमेंटला पत्र द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याच पेट्रोल पंपावर गर्दी कमी व्हायची, असं व्हायला नको. त्यामुळे अजूनही सावध व्हा. तुमच्या प्रॉपर्टीपासून तर तुमच्या सगळ्या शॉपपर्यंत किंवा याच्यापर्यंतचे हे कमी होऊ शकतात. तर तुम्ही जर सावध शेतकऱ्यांची बाजू घेतली, त्याला व्यवस्थित हे दिलं तर त्या गोष्टी होऊ शकतात. हे लासलगाव, विंचूर आणि निफाडसाठीचे पण आहे. नांदगाव ही बाजार समिती आहे. इथे 23% घट झाली आहे, साधारण 4,700. नांदगावमध्ये सातत्यानं इतर ठिकाणी बाजार चांगले असताना अतिशय दबावात अतिशय कमी दर दिले जातात. मला अनेक शेतकरी विचारायचे का नांदगाव एवढं काय? मग मी त्यांना सांगायचं, अहो ते इंटेरियरला आहे, मग तिथं रेल्वेची सोय आहे, पण मग ते बाकीचं हे नाही आहे, मग ते ट्रकला लांब पडतं. शेतकऱ्यांना हे कळत नाही ना. शेतकऱ्यांना तुम्ही सांगून काय उपयोग आहे ना त्याच्यामध्ये. शेतकरी म्हणतो की मी 5 किलोमीटर तुला जर लांब पडत असेल तर मी येवल्याला जातो ना, मनमाडला जातो. नांदगावपासनं मनमाड 20 किलोमीटर अंतरावर आहे, येवला साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे. त्याला तिथं जाऊन जास्त परवडेल. विशेषतः नांदगावपासनं जो मनमाडला जाणारा भालूर, मोहेगावचा जो पट्टा आहे किंवा नांदगावपासून मनमाडचा हिसवळ वगैरे त्या ठिकाणी जो कांदा होतो किंवा काही ठिकाणी केला जातो, ते लोक नांदगावला आता प्रायोरिटी देत नाहीये असं दिसतं आहे. आता आणखी एक महत्वाचं, श्रीरामपूरला तर धोकादायक आहे ते 75%. श्रीरामपूरच्या व्यापाऱ्यांनी अजूनही लक्षात घ्यावं. आणि तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो, इथं काही ट्रोल होते, ट्रोले म्हणायचो मी त्यांना. ते सगळे ट्रोले व्यापारी, आणि मी कधी जात धर्म केला नाही, पण ते वेगळ्या समाजाचे आहेत, ते सगळे श्रीरामपूरचे निघाले. आमच्या काही शेतकरी संघटनांनी त्यांना तिथं जाऊन समजही दिली वेळीच. कारण शेतकऱ्यांची बाजू घेणाऱ्या चॅनलला ट्रोलिंग करणं आणि मग आपले त्यातनं काही गोष्टी चांगल्या करता येईल असं कदाचित या श्रीरामपूरच्या व्यापाऱ्यांना किंवा त्यांच्या बगलबच्च्यांना वाटत असेल, तर त्यांनी अजूनही सावध व्हावं. तुमचा बिझनेस लवकरच डाऊन होऊ शकतो असं शेतकरी सांगतायत, मी नाही. आता पुढची आकडेवारी. कळवण बाजार समिती 16% घट, देवळा बाजार समिती 20% घट, लासलगावची निफाड 26% घट, येवला बाजार समिती 14% घट. येवला बाजार समिती बॉर्डर लाईन आहे. शेवगाव 47% घट. नाशिक बाजार समिती शहराची 16% घट. सोलापूरचं खाजगी मार्केट आहे, लक्ष्मी सोपान मार्केट, 35% कांदा आवक घटलेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत. अहिल्यानगरचं वांबोरी 18% घट. अजून बॉर्डर लाईन आहे, अजूनही सुधरा त्याच्यामध्ये. आता
सगळ्यात महत्वाचे बदल ज्या 5 बाजार समित्या आहेत त्या कुठल्या आहेत? लासलगाव, लासलगाव विंचूर, लासलगाव निफाड, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर. यामध्ये सोलापूर आणि अहिल्यानगर या 2 बाजार समित्या अशा आहेत की जिथे वाढ होताना दिसते आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातली अहिल्यानगर बाजार समितीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 39% वाढ झालेली आहे. साधारण 40%. याचा अर्थ इतर बाजार समित्यांकडची सगळी गर्दी या ठिकाणी गेलेली आहे. सोलापूरमध्ये कांद्याची आवक वाढताना दिसते. सोलापूर शहरामध्ये ती फार नाही पण 1.5% आहे. तर थोडक्यात या 2 बाजार समित्यांवर विश्वास लोक ठेवायला लागलेत. कुठल्या बाजार समित्यांमध्ये वाढ झालेली आहे? आणखी एक तुम्हाला सांगतो. नाशिकची रामेश्वर नावाची एक मार्केट समिती आहे, खाजगी मार्केट आहे. मी वाचून दाखवतो. नाशिकच्या 2-3 बाजार समित्या ज्या आहेत त्यामध्ये ही एक दिसली आहे. श्री रामेश्वर कृषी मार्केट, एम नगर असं काहीतरी आहे. तालुका देवळा, जिल्हा नाशिक. 55% घट झाली मित्रांनो. मागच्या महिन्याच्या तुलनेत 61%, मागच्या वर्षीच्या तुलनेत 55%. ही बाजार समिती आता अतिशय धोकादायक स्थितीत आहे. इथे समजा तुम्ही आता गेलात, कारण या रामेश्वर कृषी मार्केटमध्ये, खाजगी मार्केटमध्ये एका व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांचे जवळपास 10 कोटी रुपये बुडवल्याच्या बातम्या होत्या. आपणही ते सांगितलं, त्याचे पुरावे होते. त्याच्यानंतर ते जिल्हाधिकारी नव्हे तर कृषी मंत्र्यांपर्यंत गेलं. मात्र पुढे त्याचं काही झालेलं नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर नंतर या बाजार समितीची विश्वासार्हता घटली आणि कमी होत ते आता 50% कमी झालेली आहे. हे मी अतिशय सडेतोडपणे, रोखठोकपणे, अतिशय निर्भीडपणे सांगतोय. याचं कारण माझ्याकडे पुरावे आहेत. हे सगळे आकडेवारी सांगते आहेत, मी सांगत नाही. नॅशनल लेवलचा हा डेटा आहे, तो मी तुमच्या पुढे आणलेला आहे. उगाच काहीतरी कुठला तरी हे करून सांगत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये आणि येवला बाजार समितीचं तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता नाशिकमध्ये कुठल्या खाजगी बाजार समित्यांमध्ये ते वाढतंय ते पण आपण बघूया. नाशिकमध्ये श्री सिद्ध गोविंद प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचलित खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक, इथे 54% वाढ झाली आहे. आता तिथे 18,000वरनं 28,000 म्हणजे 10,000 मेट्रिक टन वाढलेली आहे. म्हणजे लासलगावला किती घटली आहे, पिंपळगावला किती घटली आहे, हे 7-7-21% घटलेली, पण इथं वाढलेली आहे. ठीक आहे. आता आणखी एक जी खाजगी जी बाजार समिती आहे तर त्याचं मी तुम्हाला सांगितलंच. सटाणा जी बाजार समिती आहे तिथे 2%ची वाढ आहे. पिंपळगाव बाजार समितीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत आवक वाढताना दिसते आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना तिथे चांगले अनुभव येताना दिसत आहेत आणि त्यामुळे तिथली आवक वाढलेली आहे. आता आवक वाढलेल्या बाजार समित्या कुठल्या ते बघूया. अहिल्यानगरमध्ये अकोले बाजार समितीमध्ये जवळपास 200% वाढ झाली. पारनेर बाजार समितीमध्ये जवळपास 293% वाढ झाली. अहिल्यानगरच्या नेवासा गोडेगाव बाजार समितीमध्ये जवळपास 171% वाढ झाली. आणखी एक मी तुम्हाला खूप दिवस आधी सांगतोय, दिंडोरी तालुक्यातील वणी बाजार समिती. दिंडोरी तालुक्यातील वणी बाजार समितीमध्ये 68.8% वाढ झाली. वणी बाजार समितीमध्ये आता कॉम्पिटिटिव्ह दर मिळत आहेत, चांगले बाजार मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी सगळा मोर्चा तिकडे वळवलेला आहे. तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो, वणीपासनं जे पिंपळगावचं किंवा जे अंतर आहे हे साधारण 25-30 किलोमीटर आहे. वणीपासनं दिंडोरीचं अंतर हे साधारण 15 किलोमीटर आहे. आता हे अंतरात थोडं तुम्ही मोजून घ्या या सगळ्या याच्यात. आणि या सगळ्याचा विचार करायचा झाला तर वणी, नाशिक, सायखेडा आणि पिंपळगाव, लासलगाव या सगळा एक असं गोल सर्कल काढलं तर साधारण या बाजार समित्या 50 ते 60 किलोमीटरच्या किंवा 70 किलोमीटरच्या परिसरात येतात. त्यातलं लासलगाव आपण बाजूला ठेवू. तर पिंपळगाव आणि या सगळ्या याच्यातनं हे अंतर, त्यामुळे शेतकऱ्यांना काय वाटतं की जे जवळपासचे जे शेतकरी आहे त्यांना पिंपळगावला जाण्यापेक्षा किंवा नाशिकला जाण्यापेक्षा वणीला जाणं सोपं पडतंय. ठीक आहे. आता अहिल्यानगरमध्ये शिवसिद्ध गोविंद प्रोड्युसर कंपनीचं मी सांगितलंच. अहिल्यानगरमध्ये शिर्डीमध्ये साईराज कृषी मार्केट आहे.
इथे चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसतो आहे. फार काही वाढ नाही, म्हणजे साधारण 300 टनांची वाढ आहे, पण मागच्या वर्षीपेक्षा यांच्याकडे 47% आवक जास्त झाली. कोपरगावला 47% आवक वाढलेली आहे. जवळपास 4,000 मेट्रिक टनांची आवक वाढलेली आहे अहिल्यानगरच्या याच्यामध्ये. अहिल्यानगर बाजारात 40% वाढ झालेली आहे. अहिल्यानगरचं मी तुम्हाला सांगितलं. अहिल्यानगरमध्ये ओम चैतन्य नावाचं मार्केट आहे, तिथे 37% आवक वाढली आहे, पण आवक प्रत्यक्ष फार कमी आहे. म्हणजे ती किती आहे, 400 मेट्रिक टनांनी वाढली, पण यांना रिस्पॉन्स मिळताना दिसतोय. नागपूरमध्ये आता बघा, नाशिकच्या नागपूर बाजार समितीमध्ये 34% आवक वाढलेली आहे. मनमाड बाजार समितीमध्ये 33% आणि सोलापुरात सर्वाधिक, म्हणजे सोलापूरपेक्षाही चांगली आवक अकलूजमध्ये होताना दिसते आहे, ती म्हणजे 34%. मात्र टनांमध्ये मात्र ते कमी 83% आहे. पिंपळगावमध्ये मागच्या वर्षीपेक्षा तब्बल 19,000 मेट्रिक टन, जवळपास आपण 20,000 मेट्रिक टन, म्हणजे लासलगाव आणि या 3 याच्यापेक्षा पण जास्त आवक ही पिंपळगावमध्ये झालेली आहे. संगमनेरमध्ये 25% आवक ही वाढलेली आहे आणि चांदवडमध्ये सुद्धा आवक वाढताना दिसत आहे 23%. नाशिकमध्ये कुठे आवक वाढली ते परत एकदा मी सांगतो, म्हणजे तुम्हाला फार हे व्हायला नको. नाशिकमध्ये चांदवडला 23% आवक वाढली. दिंडोरीच्या वणीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मातोश्री खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती चंदनपुरी तालुका मालेगाव इथे 174% आवक वाढली, पण मागच्या महिन्याच्या तुलनेत ती कमी आहे. त्यानंतर मनमाड, नागपूर, त्यानंतर आहे पिंपळगाव, त्यानंतर सटाण्यामध्ये 2% आणि मी ते एक खाजगी सांगितलं, सिन्नरमध्ये 8% आणि उमराणेमध्ये 21% आवक वाढलेली आहे, येवल्यामध्ये घटलेली आहे. एकूणच हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, आकडेवारी जपून ठेवा. आता कांदा कुठे विकायचा हा प्रश्न तुम्हाला असेल तर हे ठरवा की याच्यामध्ये शेतकरी कुठल्या बाजार समितीला प्राधान्य देत आहेत. खूप लोक ज्यावेळेस एखाद्या बाजार समितीकडे पाठ फिरवतात आणि एखाद्या बाजार समितीकडे परत जातात, वारंवार जातात, त्या अर्थी तिथं काहीतरी त्यांना चांगले अनुभव येत असावे, असं जे याचं स्टॅटिस्टिक जे आहे, म्हणजे काय म्हणतात, गर्दीचं स्टॅटिस्टिक किंवा लोकांच्या विचारांचं स्टॅटिस्टिक हे सांगतं, त्यांची मानसिकता पण सांगते. अर्थात हे आत्ताचं आहे. येणाऱ्या काळामध्ये या ज्या बाजार समित्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली त्यांनी जर काही चांगले सकारात्मक बदल केले, नुसतं कागदावर महाराष्ट्रातली 1 नंबरची बाजार समिती म्हणून चालणार नाही. तुम्ही शेतकऱ्यांना काय आणि कशा पद्धतीची वागणूक देतात, त्यांना चांगले बाजारभाव देतात का, त्यांचा अपमान तर करत नाही ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार संपावर जाणं, बंद ठेवणं, आलेला माल त्यांना रिजेक्ट करणं, सरासरी जास्त दाखवणं आणि प्रत्यक्ष कमी हे देणं. अनेक ठिकाणी काही पावत्या व्हायरल होतात, त्याच्यामध्ये 3,000 2,000 असे भाव असतात, पण प्रत्यक्ष कमी असतं वगैरे. त्यामुळे या बाजार समित्यांना सुधारण्याची संधी आहे. सावधतेचा हा इशारा आहे. त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या विरोधात आम्ही नाही आहोत, पण त्यांचं चांगलं व्हावं आणि माझ्या गावची इकॉनॉमी वाढावी, त्याच्यातनं हा त्याचा उद्देश आहे. संध्याकाळच्या भागात आपण वेगळ्या विषयावर परत एकदा बोलू, कारण काल जो व्हिडिओ केला होता त्याचा दुसरा भाग आपण संध्याकाळी बघूया. जोडून राहा. धन्यवाद.